भांड लोक बोलतायत त्याच्याकडे कशाला काय बोलायचं, बोलत तर कधीच नाही आमच्याशी घरामध्ये. सो आपला बिझनेस मिशोवरती रजिस्टर्ड झालाय, तर आपल्याला सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा डेली व्लॉग बनवते मी. खूप दिवसांनी व्लॉगिंग चालू करते आहे आणि आता कंटिन्यू चालू राहील असं मी प्रयत्न करेन. भले मी रोज व्हिडिओ नाही टाकू शकले तरीही संडे व्लॉग तरी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन. ही माझा हा प्रयत्न राहील. सो स्टे ट्यून राहा. काय काय आहे संडे व्लॉगमध्ये ते नक्की तुम्हाला पुढे दिसेलच. आणि तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओज किंवा मिनी व्लॉग्स एन्जॉय करताय की नाही नक्की कमेंट करून सांगा. सो स्टे ट्यून. भात शिजायला घातला आहे, म्हणजे हा शिजलेला आहे. पीठ मळून मुरायला ठेवलेलं आहे मी. पीठ मळलेलं आहे आणि हे मुरायला ठेवलेलं आहे. तर आता चपात्या करून घेते आणि भात झालेला आहे. भाजीला धुरींना बोलले काहीतरी पाठवून द्या भाजीला, तुम्हाला काय हवं आहे, कारण संडे आहे त्याच्यामुळे बघू. आता वाटप बनवायची तयारी करून घेते मी तोपर्यंत. हा बघा, लसूण एवढाच राहिला आणि मी धुरींना सांगितलं आहे की लसूण आहे घरामध्ये. माझ्या लक्षातच नाही की मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली त्या दिवशी, तर लसूण वापरला गेलेला आहे आणि संपला आहे लसूण. मला एवढा ओरडा पडणार आहे, कारण ते मला बोललेले काय पाहिजे ते अगोदरच सांग. आता मी त्यांना फोन करते, बघते काय बोलतात आहे. मला तर शिव्यात पडणार आहे, कारण मला वाटपाला लसूण जास्त लागतो आहे. हा एवढासा लसूण मला पुरणारा नाही आहे. दुकानात जाऊन आली शॉपवरती. मला जसं माहिती आहे माझं शॉप आहे, तर तिकडे जाऊन आली, कारण तिथे कोणतरी भेटायला आलेलं होतं. कोणतरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही जिथून गणपती घेतो, वेदांत आराध्य आर्ट्स म्हणून आहे, गणपतीची मूर्ती घेतो आम्ही. तिथे त्या आलेल्या ताई भेटायला, दुकान बघायला पहिल्यांदाच आलेल्या. त्याच्यामुळे धुरी म्हणाले हातातली कामं ठेव आणि तू आधी तिकडे घेतो. तर मग त्याच्यासाठी गेली होती. अर्धी कामात तशीच ठेवून गेलेली. ते वाटप काढून ठेवलं आणि धुरीने अजिबात मच्छी साफ करून आणली नाही. आणि कोळंबी साफ करायचं म्हणजे वैताग आला मला, आणि ह्या नखांनी तर अजिबात होत नाही आहे. आता मी विचार करते हे काढून टाकेन. हे सांगेन का केलेलं, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेन तेव्हा सांगेन तुम्हाला पुढे हे का केलं होतं मी. कारण जे आहेत आजूबाजूचे त्यांना माहिती आहे की मी का केलेलं हे नको. तर आता मी हे काढायचा विचार करते. तर आता हे काढेन मी. आता हे बाकीचं काम करते आणि मग तुम्हाला भेटते. जेवण झाल्यावरतीच सरळ भेटते, कारण आता सध्या मला कोळंबी साफ करायचा एवढा कंटाळा आला आहे आणि त्याला वेळ पण लागतो. त्यामुळे सो स्टे आली. आणि पर्पलमधून एक मी पार्सल मागवलं होतं, ते आज रिसीव्ह झालं आहे, तर ते आता ओपन करते मी. मी आता हे ओपन करते आहे. पार्सल ओपन करायला जाम मजा येते मला. तर मी ही NYची लिपस्टिक मागवली होती आणि हा लिप बाम मागवला होता, गुड वाइब्स. माझा फेवरेट शेड आहे, मी म्हणून मागवलं आहे. ओपन होते की नाही डिफिकल्टीज होतं ना याच्याने. आणि हा लिप बाम आहे, बीटरूटचा लिप बाम आहे, त्याच्यामुळे मागवला आहे. बघू आता कसं दिसतं. जरा मी अनकम्फर्टेबल होते शॉपमध्ये बसल्यावरती व्हिडिओ काढायला, थोडंसं ते ना थोडीशी. पण आता डेअरिंग करणार आहे, बाहेर व्हिडिओ बनवायचे. सुंदर पॅकिंग आहे ना, मस्त. आणि हा यूज करून तुम्हाला सांगेन याचा फीडबॅक कोणत्या तरी ब्लॉगमध्ये नक्कीच. मी हा लिप बाम आता लावला आहे. फ्रेग्रन्स मस्त आहे.
करून मी नक्की सांगेल याचं रिव्ह्यू कसं आहे काय. बाहेर अशा 250वाल्या साड्या लावल्या आहेत. कुर्ता सेट लावला आहे आणि हा थोडं नवीन कलेक्शन आहे. तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो नसेल केलं तर भारती कलेक्शनला नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कलेक्शन नवीन आले की सुंदर कलेक्शन आहे. मी आत्ता आले तिथून पिक्सीला घेऊन आले. पिक्सी काय ऐकत नाही, तिला बांधून ठेवतो आणि त्या लाईटीची अरेंजमेंट करतात, ट्यूबलाईट लावत आहेत, अरेंज करतात बाहेरच्या गोष्टी, कारण बाहेर सगळी मुलं बसलेली असतात तर अनकम्फर्टेबल होतं मला काही अरेंज करायला. आता त्यांनी सुटसुटीत जागा केली आहे कस्टमरला यायला पण आणि साड्या पण दिसायला मस्त अशी जागा करून ठेवली आहे त्यांनी. का बंद झाली ती? एमर्जन्सी कुठे जाणार? त्या आईंचा फोन आला आहे, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना बोलवतोय आम्ही मुंबईला. बघू आता कितपत सक्सेसफुल होतोय आम्ही. धुरी बोलतायत आईंशी, भांडतायत की ये तू, लोक बोलतायत त्याच्याकडे कशाला लक्ष देते, तुझी तब्येत महत्त्वाची आहे ते सांगतायत त्यांना. आता बघू काय बोलतायत त्या. सो आपला बिझनेस मिशोवरती रजिस्टर्ड झाला आहे, तर आपल्याला फर्स्ट 2 ऑर्डर आल्या आहेत, तर त्याची पॅकिंगची तयारी चालू आहे. आगे तुम्हाला आवाज येत असेल, बाजूला चायनीजचं शॉप आहे त्याच्यामुळे तो आवाज येत असेल मागून बॅकग्राऊंडचा. आता त्याची पॅकिंगची तयारी करते मी. उद्या पिकअप आहे मिशोच्या ऑर्डरचं. फर्स्ट 2 ऑर्डर आलेले आहेत. जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल की मिशोवरती कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, विदाऊट GST पण रजिस्ट्रेशन होतं मिशोवर, तर ते कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरतीच आणेन कसं रजिस्ट्रेशन करायचं, कारण माझी पण फर्स्ट टाईमच होतं आणि मी कोणाला न विचारता किंवा डायरेक्टली मी केलेलं आहे विदाऊट GST नंबर. अशी कशी प्रोसेसिंग आहे ते नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला. तर कोणाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरतीच आणेन, त्या टॉपिकवर. हे दिवसभर अशी ही काय बघताय का? आता मॅच बघतायत ना, क्रिकेट आहे ना की कबड्डी आहे? कबड्डी नाही तर क्रिकेट. असं दिवसभर इथे बसून, जेव्हा पण सुट्टी असते तेव्हा, म्हणजे बाकीच्या वेळेला कामावरती असत पण आले की हेच असतं त्यांच्या इथे मोबाईलवरती. काय बोलायचं, बोलत तर कधीच नाही आमच्याशी घरामध्ये, पण हे असं दंग असतं ते गुंग एकदम ह्याच्यामध्ये. घरी हो बघितलं असंच असतं. आता आम्ही दुकान बंद करून वॉक करून आलो आणि आता घरी आला तर ब्लॉग संपवते, ब्लॉगला एंड करते इथेच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.